मला कल्पना आहे निवडणुकीची धामधूम सुरू होती, उन्हाताणामध्ये आपल्याला सगळ्यांना सगळी आपण गेल्या 40-45 दिवसापासूनचा सगळा रणधुमाळी जी चालू होती ती कुठेतरी आता शांत झालेली आहे। पण दुर्दैवाने या सगळ्या रणधुमाळीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे कुठे दुर्लक्ष होतं का काय, या सगळ्या दुष्काळाच्या, शेतीच्या आणि एकंदरीत खानदेशाच्या प्रश्नाचं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं त्या ठिकाणी लक्षामध्ये येते। नवे तर कधी भरून न निघणारं नुकसान त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासन, शासन या व्यवस्थेने गांभीर्याने घेऊन त्याला दिलासा कसा देता येईल, त्याला मार्ग कसा काढता येईल, किमान अजून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हणतो आपण, की एखादी घटनाच घडायला नको त्याच्या आधी काळजी कशी घेता येईल, त्या दृष्टीने काही पावलं टाकता येईल का, त्या दृष्टीने या पत्रकार परिषदेतून काही प्रकाश होत 5 प्रमुख मुद्द्यावर आम्ही टाकणार आहोत। सगळ्यात पहिला मुद्दा जर आपण बघितला, दुष्काळाच्या संदर्भामध्ये आपण जळगाव जिल्हा आज देशात नाही तर जगातल्या सगळ्यात हॉट आपण जे म्हणतोय 46.5 म्हणजे आज आपण एक ज्या सुवर्णनगरी, दाल नगरीची ओळख येते आज एका प्रकारे आपण बघतोय की एक वेगळी ओळख जळगावची त्या ठिकाणी होते आणि आपण होरपळतोय अक्षरशः। या दुष्काळाच्या त्याची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली, नंबर 1 की शेतकऱ्याच्या अनुषंगाने खरं तर ही निवडणूक मदत, पुनर्वसन किंवा ज्या पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन आणि शासन म्हणून हे गांभीर्य अनलिनोच्या पासून तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने हवामानाचे अंदाज स्पष्ट होते, किंवा शासनाचे GR पण निघाले होते किती तालुके आणि किती महसूल मंडळ दुष्काळामध्ये आहे, दुष्काळ सदृश्य, दुष्काळग्रस्त, गंभीर दुष्काळ, या सगळ्या ट्रिगर्सनुसार शासनाकडे सगळा डेटा असताना दुर्दैवाने 5 टप्प्यामध्ये निवडणूक घेऊन महाराष्ट्रातला शेतकरी आणि दुष्काळातला मराठवाडा, विदर्भ, खानदेश होरपळण्याचं पाप या प्रशासनाचं आणि या सरकारच्या माध्यमातून झाले, ही बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे। कारण की एकाच टप्प्यात जर निवडणूक घेतली असती मागच्या वर्षीप्रमाणे, पंचवार्षिकप्रमाणे, तर प्रशासनाला वेळ मिळाला असता। सगळं महसूल प्रशासन निवडणुकीत लागलं, कृषी आणि संलग्न विभाग जे आहेत त्याचे नियोजनाला कोणाला वेळ नाही दुष्काळाच्या किंवा या परिस्थितीला, आणि एवढं झाल्यावर पण शांत राहिले नाही। अजून यांचा इतर राज्यात प्रचार सुरूच आहे। इथे आचारसंहिता शिथिल करून तात्काळ दुष्काळाच्या मदत, पुनर्वसनाच्या, आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पावलं टाकायची सोडून दिली आणि आज आता कुठेतरी सांगायला आता 12 वाजता VC घेत आहेत CM साहेब। मग आज जर VC घेऊ शकत होते तर मग 10 दिवस काय झोपा काढत होते का तुम्ही? बोललं तर राग येईल त्यांना। आज त्या ठिकाणी मंत्रिमंडळ बैठका घेत आहे, आता दुपारी 2ला परत बैठक लावली, म्हणजे मग इतके दिवस काय करत होते? शेतकरीचे तुम्ही काय मरण्याची वाट पाहत होते का? आणि म्हणून आपल्यापुढे काही गंभीर मुद्दे मी या ठिकाणी मांडू इच्छितो। नंबर 1 की उष्माघाताने काल जळगाव शहरामध्ये 60 पेक्षा जास्त बॉडी, बाकीच्या तर रिपोर्ट नाही ते अजून, अक्षरशः त्यांच्या अंत्यसंस्काराच्या साठीची व्यवस्था शासन, प्रशासन म्हणून करू शकत नाही। आणि दुर्दैवाने आपण जर बघितलं, मी फक्त काल चाळीसगावातल्या 4 गावामध्ये दूरदर्शनावर गेलो, 22-23 ठिकाणी भेटला असता 8 उष्माघाताने बळी गेलेले होते। आणि हेच आमचे सगळे पदाधिकारी आम्ही जे बघतोय सगळेजण, तर लिटरली एका तालुक्यातून शेकडो लोक उष्माघाताने जात आहेत, ज्याचे रिपोर्ट सरकारकडे नाहीये। जे खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत, कोणी दगावत आहे, काही तर रुग्णांना त्या ठिकाणी रस्त्यावर कोणी पडतंय, कोणी शेतात जातंय, ही परिस्थिती आपण जळगाव शहराची अनुभवत आहात। त्यामुळे उष्माघाताने बळी जाण्याच्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून काही जागृती झाली पाहिजे होती, वेळीच काळजी घेतली गेली पाहिजे होती, काही नाही। कलेक्टरने मेसेज टाकला, सरकार म्हणून कुठलीही पावलं टाकल्या गेली नाही की जे गांभीर्य त्या ठिकाणी होतं, जे हवामान खात्याचा अंदाज होता, दुर्दैवाने निष्पाप बळी घेण्याचं काम या सरकारने उष्माघाताच्या आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये होते। या परिस्थितीचं आपण जर गांभीर्य घेतलं, दुष्काळ सदृश्य आणि दुष्काळग्रस्त आता शेती आणि ग्रामीण भागाची व्यवस्था आपल्या पुढे मांडतोय, आपल्या माध्यमातून मांडतोय। लिटरली पावसाचा खंड 21 दिवस झाला असेल तर ते दुष्काळग्रस्त म्हणून त्या ठिकाणी पावसाचा खंड, मग हवेतली पाण्याची आर्द्रता, असे वेगवेगळे 4-5 ट्रिगर्स जे आपण म्हणतो बाबी दुष्काळाच्या अनुषंगाने त्यांनी केल्या होत्या। मात्र माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या जवळजवळ 90%
जिल्हा हा दुष्काळग्रस्त न घेता दुष्काळ सदृश्य घेतला आणि आजपर्यंत 1 रुपयाची आर्थिक मदत त्या ठिकाणी एखादी मंडळ एखादी तालुका सोडता बाकी उरलेल्या 14 तालुक्यांना मिळालेली नाही. म्हणजे अक्षरशः आता जून सुरू होईल, दुसऱ्या आठवड्यात पावसाचं त्या ठिकाणी निसर्ग तारेल, पण सरकार मायबाप म्हणून आतापर्यंत शेतकऱ्याच्या कुठल्याही कामी आलेलं नाही. आणि म्हणून दुर्दैवाने या दुष्काळग्रस्त आणि दुष्काळ सदृश्य लिटरली लोकांची फसवणूक केली. दुष्काळ सदृश्याचा GR काढला, दुष्काळ सदृश्य तालुके म्हणून डिक्लेअर केले, पण दुष्काळ सदृश्य म्हणून दुष्काळग्रस्तचा एकही फायदा म्हणजे तुम्ही लक्षात द्या, ग्रस्त आणि सदृश्य दुष्काळग्रस्त तालुक्यांना 150 कोटी हेक्टरी मग त्या ठिकाणी जिरायत बागायत फळबाग त्या ठिकाणी आली, पण दुर्दैवाने माझ्या जळगाव जिल्ह्यातला 90% जिल्हा हा कुठलीही मदत त्याला मिळालेली नाहीये. म्हणजे अगदी मदत पुनर्वसन तालुक्यात मंत्र्यांचा पण नाही, पालकमंत्र्यांचा पण नाही आणि जलसंपदा मंत्री आपले गिरीश महाजन साहेबांचा, माजी मंत्री जे आपले आहेत आताचे मंत्री त्यांचा पण नाही. 3 मंत्र्यांचे पण तालुके नाही त्याच्यात. मला सांगा, शासन दरबारी आपण 21 दिवस काही ठिकाणी 20 दिवस पाऊस पडला नाही, काही ठिकाणी 19 दिवस पडला नाही. आपण आपलं वजन वापरून या सगळ्या परिस्थितीमध्ये या दुष्काळग्रस्तांना का बरं आपण त्या ठिकाणी सदृश्य आणि ग्रस्त मध्ये फरक करून त्यांच्यावर अन्याय केला आहे? एवढ्यावर यांनी शेतकऱ्याची चेष्टा थांबवली नाहीये. दुष्काळ सदृश्य तालुक्यांसाठी शासनाचे निकष होते की त्यामध्ये क्लिअर सांगितलं होतं त्यांनी की सगळ्यात पहिले या सगळ्या शेतकऱ्यांसाठी मनरेगाच्या माध्यमातून अटी शिथिल करून आपण आराखडा तयार करा आणि यांना दिलासा द्या. आणि दुर्दैवाने रेग्युलर मनरेगाच्या आराखड्याच्या पलीकडे जाऊन शासनाने त्या ठिकाणी GR काढला. तुम्हाला सांगतो अत्यंत गंभीर बाब आहे. त्या GR मध्ये जो GR त्या ठिकाणी काढला त्याच्यातून एका बाजूला 5-5 लाख शेततळे द्या, 5-5 लाख सिंचन विहिरी द्या, 10 लाख हेक्टर फळबाग करा, असे पंचवार्षिक बजेट तयार करण्याचा आदेश दिला. पण दुर्दैवाने जळगाव जिल्हा असा आहे की त्यांनी ते पंचवार्षिक बजेट तयार केलं नाही, यांना वेळच नाहीये. म्हणजे GR ला काही एक अर्थ राहिला आणि ते कागदावरचे त्या ठिकाणी कागदी घोडे झालेले. लिटरली शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने आपल्याला शेततळे विहिरी आणि फळबाग हे देण्याची संधी होती, अक्षरशः एका तालुक्यामध्ये आम्ही 100 कोटीपर्यंत आराखडा करून 80-80 कोटी रुपये आम्ही दिले चाळीसगाव तालुक्याला, त्यावेळेस मी आमदार होतो. जळगाव जिल्ह्यामध्ये आता खरं तर मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे मल्चिंग पेपरसह आणि मागेल त्याला फळबाग, त्याचं नियोजन तयार करून पाऊस पडल्यावर तो त्या ठिकाणी तयार राहील अशा पद्धतीने आराखडा लेबर बजेटसह तयार करायला पाहिजे होता. पण दुर्दैवाने यांची बैठक पण घेतलेली नाहीये आणि त्या GR ला हरताळ फासण्याचं काम त्या ठिकाणी झालंय. दुर्दैवाने साधारणतः 1000 कोटी रुपयाचा शाश्वत शेतकऱ्याला मदत देणारा आराखडा तयार व्हायला पाहिजे होता, पण तो आराखडा तयार झालेला नाही. याचं लेखी करस्पॉन्डन्स केलंय मी मंत्र्यांना पण, सरकारला पण आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण की या GRच्या अनुषंगाने बैठक घ्या, आराखडे तयार करा. कारण की एका बाजूला आमचा शेतकरी कर्ज काढतो, व्याजाने पैसे आणतो त्याला विहीर नाही म्हणून, आणि इकडे लाखो विहिरी देण्याचं कागदावर GR प्रोव्हिजन आहे. म्हणजे आज पूर्वी 3 होते, आता वाढले 3.5-4 लाख रुपये झाले एका विहिरीला. म्हणजे एका तालुक्याला 1,000 विहिरी दिल्या असत्या तर 30-40 कोटीच्या विहिरी गेल्या असत्या, 15 तालुक्याला 450 कोटी रुपयाच्या विहिरी मिळाल्या असत्या. शेततळे शेतकरी अक्षरशः नंबर लावतो, त्या कृषी विभागाच्या चक्र मारतो, त्याला शेततळे मिळाले असते, हक्काचे प्रोव्हिजन होती. मात्र महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा मागे पडतोय. 1,10,000 कोटीचं मनरेगाचं बजेट आहे. मागेल त्याला या सगळ्या वस्तू देऊ शकला असतो, या गोष्टी देऊ शकला असतो, पण दुर्दैवाने माझा जळगाव जिल्हा, खानदेश, मराठवाडा, विदर्भ यामध्ये आपण बघितलं तो होरपळतोय. आणि या बजेट असताना, पैसे असताना, तरतूद असताना, GR असताना केवळ या मंत्र्यांचं दुर्लक्ष आणि प्रशासनाने याला केराची टोपली दाखवल्याने आज जळगावच्या जिल्ह्यातला शेतकरी आज या सगळ्या योजनेपासून वंचित राहतोय. नंबर 2 की दुष्काळग्रस्त आणि दुष्काळ सदृश्य बाबतीमध्ये त्या ठिकाणी तरतूद होती की आपण पुनर्गठन करा कर्जाचं, वसुली थांबवा. पण दुर्दैवाने वसुली थांबली नाहीये. मग राष्ट्रीयकृत बँक असू द्या किंवा जिल्हा बँक असू द्या किंवा कोऑपरेटिव्ह बँक असू द्या,
शेतकऱ्याकडनं शक्य तेवढं वसुली करायचं काम सुरूच आहे. आणि मग दुष्काळ सदृश टाकून तुम्ही कोणत्या बैठकी घेतल्या? जसं स्टेट लेव्हल बँकिंग कमिटी मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागते मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली. डिस्ट्रिक्ट लेव्हल बँकिंग कमिटीने काय किती थांबवलं, कोणती वसुली थांबवली, चालू आहे सरसकट. ऍक्च्युअली क्लिअर कट सांगितलंय दुष्काळ सदृश तालुक्यामध्ये वसुली करता कामा नाही. त्याचा GR आहे पण काय नाही, तो पण कागदावर येतो, त्याची अंमलबजावणी नाहीये. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये 29 डिसेंबर 23चा तो GR आहे क्लिअर की जर दुष्काळाच्या सदृश तालुक्यामध्ये घोषित केलेले त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुनर्गठन करावं, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती देणे. म्हणजे दुष्काळग्रस्त तर केलंच नाही, सदृश्यमध्ये टाकून फसवणूक केली आणि सदृश्याचे किमान जे फायदे होते आम्हाला ते पण त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही. या GR नुसार कुठल्याही कर्जाला स्थगिती नाही आणि शेतकऱ्यांकडून अर्ज मागून पुनर्गठन करायला पाहिजे होतं, कुठलाही अवेअरनेस नाही. आणि अजून वरून सांगायचं अर्ज झाले नाही आमच्याकडे पुनर्गठनचे, निर्लज्जपणे सांगायचे. त्यामुळे शेतकऱ्याच्या कर्ज त्या ठिकाणी घेण्यामध्ये अडचणी येत आहेत. नंबर 1. नंबर 2, आपण जर आता बघितलं की मग त्यामध्ये अशी पण तरतूद होती की या सगळ्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या अनुषंगाने त्यांच्या मुलांच्या फी मध्ये माफी द्या, वीज बिलामध्ये 33% माफ द्या, हे शासनाचं धोरण आहे. त्याचा GR आहे ऑलरेडी, मदत पुनर्वसन खात्याने तो काढलेला GR आहे पण अंमलबजावणी झालेली नाही. याची खंत आहे आमच्या जिल्ह्याचे मदत पुनर्वसन मंत्री असताना शेतकऱ्यांना मदत पण नाही, त्याचं पुनर्वसन पण नाही. म्हणजे इथे मदत नाही, पुनर्वसन नाही, शाश्वत कुठले पावलं नाही आणि कागदावर हे सगळे GR त्या ठिकाणी आहे. आणि परिणाम स्वरूप आज आपण जर बघितलं तर त्याला शैक्षणिक फी मध्ये माफी नाही, त्याच्या वीज बिलात 33% माफी नाही, त्याला कर्जाच्या पुनर्गठनासाठी कुठल्या बैठका नाही, त्याला कर्ज पुनर्गठन तर सोडा, अनिष्ट तफावत मधल्या 291 मधल्या 25,000 शेतकरी आज जर म्हटले तर त्यांना कर्ज मिळत नाही. ते बिचारे वन फिरतायत. 15 एप्रिलला हातात पैसे यायला पाहिजे होते, आज 15 मे चालला गेला, मे एंड आला तरी भांडवल नाही. आणि बाजारात जर गेलं तर अन्य बियाणं घ्यावं लागतंय. म्हणजे खरीप आढावा बैठक जी म्हणतो आपण, यांना तर ते भानत नव्हतं, निवडणुकीमुळे घेता येत नव्हतं, प्रशासनानेच घेतली खरीप आढावा बैठक. आणि मग आता मात्र निवडणुकीनंतर तात्काळ बियाण्याचं काय नाही, कुठलाही त्या ठिकाणी नाहीये. शेतकरी मागतोय राशी, त्याला द्या ना बियाणं, हे सांगतात, हे नाही घ्या तुम्ही. सगळ्या कंपनीचं सारखंच बियाणं आहे, कंपन्याचे प्रतिनिधी झाले का आता? शेतकऱ्याला जे आवडेल ते बियाणं घेईल ना तो, हे सांगताय. तुम्ही एक काम करा, एकच बियाणं मागू नका. अरे तुम्ही जातात, तुम्हाला आवडीचे कपडे घेतात, तुम्हाला आवडीचे पदार्थ खातात, तुमच्या आवडीच्या हॉटेलमध्ये जातात, तुम्हाला चॉईस आहे, शेतकऱ्याला चॉईस नाही का? म्हणजे शेतकऱ्याला कावर बंधन आणता तुम्ही? पण तुम्ही आधी सांगायला हवं होतं त्याला की अशा पद्धतीने होईल. म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये आज अक्षरशः शेतकऱ्याच्या भावना जर आपण समजून घेतल्या ग्रामीण भागातल्या, एका बाजूला कर्ज भेटत नाहीये, दुसऱ्या बाजूला व्याजाने पैसे आणले तर बियाणं ऑन देऊन घ्यावं लागतंय, तिसऱ्या बाजूला त्याला दुष्काळ सदृश्याच्या नावाने फसवलं गेलं. त्याला असं वाटलं कुठेतरी मायबाप सरकार होईल, त्यात सदृश्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही GRच्या अंमलबजावणी झालेली दिसत नाहीये. आणि या सगळ्या परिस्थितीपुढे नंबर 2 की कापूस घरामध्ये आहे. आज तुम्हाला पण कल्पना आहे, आपण पण शेतकऱ्याची मुलं आहोत, आपण ग्रामीण भागाचा आपला संपर्क प्रत्यक्ष आहे. 2 वर्ष झाले कापूस भाव नसल्याने घरामध्ये कापूस पडला आहे. माझा यांना सवाल वजा यांना माझी सूचना आहे आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून की यांनी कापूस भावांतर योजना पाचोऱ्याला येऊन आणि जळगावला येऊन भुसावळला येऊन त्यांनी डिक्लेअर केली, बरोबर आहे? मग कधी देणार आहे तुम्ही? शेतकरी मेल्यावर? त्याच्या घरातला कापूस ठेवला, त्याला किडे पडले, बिचारायला त्या किड्यांमुळे रोगराई पसरली, घराघरामध्ये खास सारखे आजार सुरू झाले. आणि तो मग उद्या अजून काय करतील? अटी शर्ती लावतील, KYC लावतील, अभ्यास करू. आज माझी त्यांना सूचना वजा शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढच्या काळामध्ये अजून आंदोलन उभारू की सरसकट तुम्ही शेतकऱ्यांना मदत द्या. आता तुम्ही म्हणाल फेडरेशनला, कशाला फेडरेशनला त्यांनी कापूस विकला नाही, CCI कापूस विकला नाही, मग तुम्ही रिसिप्ट कोणत्या घ्याल? तुम्ही खासगी व्यापाऱ्यांना विकला असेल, कमी भावाने विकलाय, म्हणजे अटी शर्तीमध्ये अजून त्याला आता लंब लावू नका, आता जास्त अभ्यास करू नका. तुमच्या अभ्यासाचे पाहिले महाराष्ट्राने काय अभ्यास करता, काय बोंब पाडता तुम्ही, जास्त अटी शर्ती आता देऊ नका. सरसकट जसं उद्धव ठाकरे साहेबांनी, उद्धवजींनी अंगठ्यावर कर्जमाफी दिली, अंगठा ठेवला, बायोमॅट्रिक्स व्हेरिफिकेशन झालं आणि दुसऱ्या बाजूला काही पैसे दिले, तशी त्याची मानसिक त्याला छळू नका. आता शेतकऱ्याला पीक पेरानुसार सरसकट सातबाऱ्यावर जो पीक पेरा आहे
तशा पद्धतीने त्या ठिकाणी मदत दिल्या गेली पाहिजे, म्हणजे तो त्या ठिकाणी वाचेल. कारण की दुसऱ्या बाजूला तुम्हाला सांगेल, मी जे बोलतोय, मी आज पत्रकार परिषदेनं आम्ही शिवसेनेच्या आम्ही गेल्या 4 दिवसापासून पूर्ण अभ्यास पूर्ण ठरवलं की आपल्याला फक्त आरोप आणि आक्षेप नाही घ्यायचे, तर पर्याय पण द्यायचे. माझा यांना प्रश्न आहे की एका बाजूला मदत पुनर्वसन खात्याला तोक्ते वादळ आलं होतं, 15,000 कोटी रुपयाचा आराखडा केंद्र सरकारला सादर केल्यानंतर 5,000 कोटी रुपये दिलेले आहेत. 5,000 कोटी रुपये म्हणजे 50 कोटी खर्च केले नाही यांनी 24 महिन्यात. म्हणजे एका बाजूला तुमच्या खात्यात 5,000 कोटी रुपये पडून आहे मदत पुनर्वसनचे, NDRF राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड च्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये मिळाले पहिल्या टप्प्यातले, 15,000 कोटी अप्रूव्ह केलेले आहेत, त्यात 50 कोटी खर्च करायला नाही. म्हणजे गुजरातच्या बॉर्डरवर वादळ आलं म्हणजे समुद्राच्या किनारचा माणूस आहे, आणि माझा खानदेश मराठवाड्यातला कोण महाशेतकरी, याला कोण मदत करणार आहे? ही आपत्ती नाही का आता? 46-48 डिग्रीला शेतकरी तो बळीराजा भाषण करता, फक्त बळीराजा आणि आमचा पोटाची खळगी भरणारा शेतकरी भाषण करतात, पण तशी कृती करत नाही. मदत पुनर्वसन खात्याला NDRF कडनं जर तुम्ही तोक्ते वादळाला 15,000 कोटीचा आराखडा देऊ शकतात, तर माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला का बरं दिलासा नाही? सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दिलासा नाही. आता काल कुठेतरी तुम्हाला सांगतो, आज जर विचारू ना कृषी मंत्री कोण आहे, सांगता येत नाही, कोणालाच माहित नाही. राज्यातला कृषी मंत्री, राज्यातला जाऊ द्या, केंद्रातला कृषी मंत्री तर खात्रीने सांगतो मला, केंद्रातला कृषी मंत्री कोण माहित नाही. केंद्रातल्या कृषी मंत्र्याचा प्रभार हा प्रभारी व्यक्तीकडे आहे, प्रभारी मंत्रीकडे आहे. फुल टाइम पूर्ण वेळ कृषी मंत्री नाहीये, आणि कृषी प्रधान देश म्हटलं जातोय. दुर्दैव आहे. मला आठवतं मी लहान होतो, माझ्या पंचायत समिती सभापती वाघळीचे सुधीर दादा सोनवणे अजून पण डोक्यात काम होतं, कर्तृत्व होतं. आपल्याला आठवतं कोणत्या काळात कोण कृषी मंत्री होतो, कोण काय त्या पदावर न्याय दिला होता. आज अशी परिस्थिती. राज्यातला कृषी मंत्री कोण तर सांगता येत नाही. केंद्रातला कृषी मंत्री कोण, मी या अर्थाने म्हणतोय की त्या पदाला न्याय देत नाहीये. शेतकऱ्यांशी एकरूपच होत नाहीये, ग्रामीण भागाच्या प्रश्नाशी एकरूपच होत नाहीये. आणि दुर्दैवाने आपण जर बघितलं तर कापूस भावांतर योजना म्हणजे काय, हमी भाव, बाजार भाव आणि त्याला मिळत असलेला भाव, याच्यातला फरक जो आहे, भावातला अंतर, तो भरून काढण्यासाठीच त्यांनी 4,000 कोटीची घोषणा केलेली आहे पाचोऱ्याच्या सभेमध्ये आणि भुसावळच्या सभेमध्ये. या 4,000 कोटी रुपये शेतकऱ्याला त्यांनी, आता काल कृषी मंत्री एका ठिकाणी बोलले मुंडे की आम्ही 5,000 रुपये देऊ म्हटले हेक्टरी. म्हणजे सोयाबीनचं बोलले ते, पण कापसाचं बोलले नाही. म्हणजे 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनचं म्हटले. 25 क्विंटल जर पकडलं तर 150 रुपये ते येतं क्विंटल मागे, 150 रुपये म्हणजे 140 रुपये मजुरी आमच्या मनरेगाच्या कामगाराची. म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही मनरेगाच्या मजुराची मजुरी द्याल तुम्ही आता. म्हणजे आज या सगळ्या परिस्थितीत या कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावाच्या संदर्भामध्ये तात्काळ सरसकट कुठल्याही पद्धतीने KYC करायला जा रे बाबा, आणि मग तुम्ही अटी शर्ती लावू आणि मग पावत्या आणणारे असं काही करू नका. आता तुमचा अभ्यास खूप झाला, तिची बोंब पडेल तुमची. आता तरी सुधरा तुम्ही आता, आणि तो न्याय त्या ठिकाणी द्या. तिसरं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण केळीच्या अनुषंगाने आज बघितलं, काल वादळ आलं. 24 तासाच्या आत कंपनीला इंटिमेशन द्यावी लागते, आणि मग त्यांनी पंचनामा केला तर त्याला तो 40 किलोमीटर ताशी वेगाने त्याच्यामध्ये ट्रिगर आहे. जर तो रेकॉर्ड झाला असेल तर मदत मिळेल. पण त्याला मदत तिहेरी मिळाली पाहिजे. एक, निसर्गाने गाडलं म्हणून विमा असेल तर कवच मिळेल, नसेल विमा तर सरकार काय देईल. सरकारची भूमिका आहे का नाही काही. तात्काळ त्या ठिकाणी आपण घोषणा केली पाहिजे, त्याला दिलासा दिला पाहिजे. कुठेच नाही, कापूस उत्पादकाला पण नाही आणि केळी उत्पादकाला पण नाही. अहो तुम्ही विम्याच्या आमच्या हक्काचे पैसे द्यायला बोंब पडत नाही. तुमचे 3 वर्ष झाले. आता राज्याच्या मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवून आहे, सचिवांकडे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवलाय, तिथे बोंब पाडा तुम्ही. तिथे तुम्ही न्याय द्या. तिथे आमच्या 7,700 शेतकऱ्यांची लागवड असताना यांनी सांगितलं तो प्रस्ताव प्रलंबित आहे. तिथे बोंब पडत नाही, आणि ते बांधावर जाऊन तुम्ही काय शेतकऱ्यांचे दुःख हे करणारे, हे खोटे आसरू पुसतायत. तुम्ही तिथे बोंब पाडा मंत्रालयामध्ये, आमचे प्रस्ताव प्रलंबित. तिथे त्या कंपनीला, त्या सचिवाला घेऊन बसा, आणि तिथे न्याय दिला तर इथे शेतात न्याय मिळेल. त्यामुळे केळीच्या शेतकऱ्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो, महामंडळाची घोषणा केली. अरे आता जागा व्हा. ते महामंडळ एका बाजूला ते नुसतं महामंडळाची घोषणा केली, हरिभाऊंचं नाव देऊ सांगितलं स्वर्गीय, ते नाव तर दूर राहिलं, महामंडळ पण दूर राहिलं. अजून आस्थापना नाही, त्याला कार्यालय नाही. त्याला कधी करणार तुम्ही.
म्हणजे काय काय त्याला काही खूप मोठं काम आहे का, काही त्याला मोठं R&D करायचं आहे का, त्याला कोरोनाची लस शोधायची आहे, काही क्षेपणास्त्र शोधायचं आहे? महामंडळाची स्थापना करून नाव देऊन त्याला ऑफिस द्या, त्याला सायंटिस्ट द्या, त्याला नवीन नवीन व्हरायटी रिव्हर्स इंजिनिअरिंग करा, देशात जगात काय चालू आहे आणा आणि शेतकऱ्याला कॉन्फिडन्स देऊन त्याच्याबद्दल चालू करा. पण तेही काम होत नाही. मनरेगाच्या जे काही त्या ठिकाणी केळीच्या साठीचं मनरेगात समावेश केला, आपण संघर्ष केला, आपण पाठपुरावा केला, पण दुर्दैवाने मनरेगाचे नॉर्म्स पण क्लिअर होत नाही. म्हणजे त्याला केळीसाठीचे नॉर्म्स क्लिअर करा, प्रस्ताव घ्या, कार्यशाळा घ्या. 6 पत्र दिले मी जिल्हाधिकाऱ्याला, 6 पत्र. या मंत्र्यांना पत्र दिले 3-3 वेळेस मी की तुम्ही कार्यशाळा घ्या. नाही थांबा, आमच्या उपस्थिती, यांच्या उपस्थिती यांना खूप हौस राहते. कळत तर काही नाही, अभ्यास करायला वेळ नाही यांना. कुशल काय अकुशल काय, मनरेगाचे नॉर्म्स काय ते माहित नाही यांना. आणि दुर्दैवाने या सगळ्या बाबतीमध्ये केळीतलाही शेतकरी आमचा होरपळला जातोय. तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने राष्ट्रीय आपत्ती निवारण किंवा राज्य आपत्ती निवारण निधीमधून तोक्ते वादळासारख्या ठिकाणी 15,000 कोटी देऊ शकतात, तर आमच्या फळबागा, माझ्याजवळ फोटो आहे आता मोसंबीचा, काल पाचोरा तालुक्यातला पिंपळगाव हरेश्वरचा शेतकरी अक्षरशः ढसाढसा रडत होता. बागा जात आहेत. ज्या आईच्या पोटातला 9 महिने 9 दिवस झालेलं बाळ ज्यावेळेस दगावतं ना, त्या आईलाच ती काय स्थिती ती सांगता येईल तिची, बिचारी जावे त्याचा वंश तेव्हा काय. आणि त्या आई ज्या पद्धतीने पोटातला गोळा सांभाळते ना, त्या पद्धतीने आमचा शेतकरी फळबाग सांभाळतो. 2-2, 2.5-2.5, 3-3 वर्ष फळबाग जेव्हा जोपासतो तेव्हा त्याला फळ सुरू होतं. त्याला वाटतं कुठं मुलाच्या शिक्षणाला काम होईल, मुलीच्या लग्नाला काम होईल. पण दुर्दैवाने तुम्हाला सांगतो की या फळबागा पूर्ण उद्ध्वस्त होत आहेत. आणि दुष्काळ सदृश्याच्या नावाखाली काय देणार तुम्ही आम्हाला? राष्ट्रीय आपत्ती आणि राज्य आपत्ती निवारण निधीतून याला तात्काळ प्रस्ताव तयार करा. तुम्ही निकष जे आहेत, ट्रिगर्स, ते सगळे बसा. नसेल तर तुम्ही सरकार आहे, जे बसत नाही ते बसवा. आणि आमच्या फळबाग धारकांसाठी शाश्वत ठोस त्याला मदत दिली पाहिजे की जेणेकरून त्याचं 10, 15, 20 वर्षाचं पीक आहे त्या अनुषंगाने त्याला उभं करता येईल का. अन्यथा शेतकरी जर याच्यात फसला ना, तर उद्यापासून आज हे चालूच आहे, पण हे आत्महत्येच्या गर्तेमध्ये शेतकऱ्यांना टाकण्याचं पाप हे सगळे करतायत, हे लक्षामध्ये त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून आज यांचं धोरण काय, तर शेतकऱ्यांचं मरण. यांचं धोरण काय आहे, तर GR काढायचे आणि शेतकऱ्याच्या जीवावर उठायचं. कागदावर GR, अंमलबजावणीसाठी प्रशासनाला कुठला फॉलोअप नाही, बैठका नाही, त्याचा अभ्यास नाही, त्याच्या अनुषंगाने कुठे काही दौरे नाही. आणि या सगळ्या माध्यमातून आपण कापूस, केळी, सोयाबीन आणि दुष्काळाची परिस्थिती आपण जर बघितली तर अशा पद्धतीने शेतकरी होरपळतोय. शेवटचे 2 मुद्दे आता मी त्या ठिकाणी घेईल की चौथा, बँक. जिल्हा बँकेला आम्ही वारंवार सूचना केल्या, राजकारणाच्या पलीकडे सूचना केल्या. अरे माणूस म्हणून बरं, आम्ही आरोप प्रत्यारोप नाही करत आहे. स्वतः सत्ताधारी संचालक किशोर धनसिंग पाटील, अमोल चिमणराव पाटील, या रोहिणी खडसे या संचालकांनी पत्र दिले हो की तुम्ही थेट न करता पुरवठा तो संस्थेकडनं करा, शेतकऱ्याला सहजासहजी मिळेल. पण यांना वेळ नाही. म्हणजे आज या सगळ्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून जो काही शेतकरी आज ATMच्या नावाने, मागच्या काळात मी बोललोय ते सगळे, मी परत मुद्दे रिपीट करणार नाही, पण आम्ही सहकार विभागाच्या माध्यमातून, DDRच्या माध्यमातून, जिल्हा बँकेच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी सूचना केल्या आहे की शेतकऱ्याची पिळवणूक बंद करा, त्याला कर्ज द्या, त्याची त्या ठिकाणी फसवणूक होता कामा नये. आणि शेवटचा मुद्दा जो होता की बँकेच्या सोबत दुधाच्या संदर्भात, की दूध उत्पादक शेतकऱ्याला 5 रुपये अनुदान फरक त्याला मिळाला नाही. आचारसंहिता शिथिल करा तुम्ही तात्काळ. तुम्ही इकडे तिकडे दौरे करत फिरताय, काय मेल्यावर त्याला केव्हा द्याल तुम्ही त्याला? 5 रुपयाचा फरक हा शेतकऱ्याचा दोष नाहीये, दूध उत्पादकाचा दोष नाही, त्याला तुमचं नाकर्तेपण आहे. दूध उत्पादक संघाने त्यांनी प्रस्ताव तयार केले, ते वेळेत दिले म्हणून तो त्या ठिकाणी होरपळतोय. त्यामुळे त्याला पण ते 5 रुपये दिले तर बरं आहे. नाहीतर शिवसेना आणि महाविकास आघाडी पुढच्या टप्प्यामध्ये 8 दिवसाच्या आत तुम्ही हे सगळे पावलं टाकले तर बरं आहे. नाहीतर आम्ही 8 दिवसानंतर महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवू, मुद्द्यानुसार आंदोलन करू. आणि राजकारण म्हणून नाही तर त्याला पर्याय म्हणून आम्ही व्यवस्था म्हणून त्या ठिकाणी संघर्ष करून शेतकऱ्याच्या पदरात मिळालं पाहिजे. आम्हाला भांडवल करायचं नाही, आम्हाला कोणाच्या टाळवरतून लोणी खायचं नाही, पण त्याला तुम्ही द्या ना. तुम्ही राज्यकर्ते आहात. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं पाहिजे होतं की मुख्यमंत्र्याचा जवळचा मंत्री, पालकमंत्री आपले आहेत, उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे मंत्री गिरीश महाजन आहेत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे मंत्री अनिल पाटील आहेत,
अरे सुवर्ण नगरीतल्या सुवर्ण काळातल्या तिघ मंत्र्यांनी जळगावला सुवर्ण अक्षरात लिहिता येईल अशी कारकीर्द केली पाहिजे. पण दुर्दैवाने उष्माघाताने शेकडो बळी जात आहेत. केळी कापूस उत्पादक होरपळतोय अशी परिस्थिती आहे. आणि आज या सगळ्या परिस्थितीला बदलण्यासाठी सकारात्मक पुढे येऊ आपण. मला तुम्हाला उलट संधी मिळाली, तुम्हाला त्याचं सोनं करा. उलट याच्या दृष्टीने तुम्ही योगदान द्या. का म्हणून तुम्ही मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख विहिरी, 10 लाख शेततळे आणि जर 10 लाख हेक्टर फळबाग सांगितली, का बरं बैठका घेत नाही तुम्ही? का जीवार येते तुमची? का बरं आराखडे तयार कर द्या ना. तुमचं काय जाणार आहे? 1,10,000 कोटी बजेट आहे ना. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश ते किती मोठ्या प्रमाणात मनरेगातून देते, तुम्ही द्या ना. एकट्या जळगाव जिल्ह्याला तुम्ही 1,500 कोटी रुपयाचा आराखडा तयार करून 1.5 वर्षात देऊ शकतात. नसेल देत तर मी देतो, द्या राजीनामे. मी सांगतो त्यांना, मी देऊन दाखवतो तुम्हाला विहिरी. प्रत्येक तालुक्याला 3,000 विहिरी, 4,500 विहिरी, शेततळे, फळबाग. नाही सुजलाम सुफलाम झाला तर नावाचा त्या ठिकाणी शिवसैनिक नाही. आम्ही शिवसैनिक तयार आहोत. पण तुम्ही बोंब पाडा ना. धोरण तयार झालंय, बजेट तयार आहे, करायचं काय? अंमलबजावणी. त्याला खूप मोठं काही संशोधन करायचं नाहीये. म्हणून आज या सगळ्या परिस्थितीत या माध्यमातून, आपल्या माध्यमातून हे सगळे गंभीर मुद्दे त्या ठिकाणी पुढे आणतोय. दुसरा, आजच सकाळी ज्यावेळेस उठलो, सकाळीच पहिले शेतकऱ्याचा फोन आला की दुर्दैवाने दुप्पट कडधान्य आयातीचं शेतकऱ्यावर संकट. 2023-24 ला 25 लाख टन कडधान्य, हरभरा त्यासारखी आयात केली होती. मात्र या वर्षामध्ये 50 लाख टन दुपटीने आयातीचं जे शुल्क होतं 55-60% ते माफ केलं गेलं. मला सांगा, आयात शुल्क माफ केलं, मग गोदामं भरली तर कशाला भाव येईल? रब्बीला जे काही पिकेल ते आता साधं गरीब आहे. जर 25 लाख टनाच्या ऐवजी 50 लाख टन तुम्ही आयात करतायत, आयात कर 55% वाचल्याने तो कमी आयात होणार आहे, तो 0 करून टाकला. म्हणजे आता बाहेरून आयात होईल, म्हणजे बाहेरच्या देशातला माल इथे गोदामात भरला जाईल. मग शेतकरी रब्बी जेव्हा पिकेल तेव्हा कशाला भाव भेटेल त्याला? साधं गरीब आहे आता. म्हणजे यासाठी कुठेतरी कृषी मंत्री द्या पूर्ण वेळ, कुठेतरी त्याचं गांभीर्याने घ्या. आणि हे सगळे बाब जे आहेत हे अत्यंत गंभीर त्या ठिकाणी आहे. आणि शेवटचे मुद्दे मी घेतो. काल पैसे नाही शेतकऱ्याला द्यायला, यांना पैसे नाही कापूस उत्पादकाला. तुम्हाला सांगतो, काल MSRDC महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पुणे रिंग रोडसह नांदेड ते समृद्धी, भंडारा गोंदिया ते समृद्धी 59,000 कोटी रुपयाच्या निविदा काढल्या. तुम्हाला सांगतो, धक्कादायक बाब आहे. दिवसा ढवळ्या लुटल्या जात आहे. 60,000 कोटीचे टेंडर 40% अबवणे, 40% अबवणे. बजवळ डिटेल्स सगळ्या आणलेल्या मी, कोणाला निविदा दिल्या, नवयुग कोण आहे, मेगा इंजिनिअरिंग कोण आहे. 40% अबवणे निविदा देताना यांना लाज वाटत नाही? NHAI ला त्याच निविदा दिल्या असतात 60,000 कोटीच्या, तर 20%, 15%, 30% बिलो झाल्या असतात. झाले ना. आमच्या चाळीसगाव पासून तर जळगाव पर्यंत रोड 25% बिलो झाला, जो आज धुळे ते जळगाव केला ना NHAI ने. म्हणजे MSRDC हे चरायचं पुरण आहे का? 60,000 कोटी रुपयाच्या 40% अबो म्हणजे 24,000 कोटी रुपयाची तिजोरीवर या पूर्ण लुटायचं काम झालंय. आरोप नाहीये, झालंय. आणि याच्या पलीकडे जर आज NHAI कडे राहिले असते 60,000 कोटी, बिलो 20% गेले असते तर 12,000 कोटी वाचले असते. म्हणजे 24 आणि 12 36,000 कोटी रुपयाचा दरोडा या तिजोरीवर टाकला जातोय. आणि वाईट काय माहितीये का? तुला मंत्रिपद दिलं जात नाही, एक पॅकेज तुला 1600 कोटीचं, तुला मंत्रिपद देऊ शकत नाही, तू सांगेल त्याला पॅकेज. म्हणजे बापाची ठेवे ही तिजोरीचा पैसा हा राज्यातल्या करदात्यांचा आहे, या शेतकऱ्यांचा आहे, सर्वसामान्यांचा आहे. आणि तुम्ही खिरापत म्हणून वाटतायत 60,000 कोटीचे टेंडर. दुर्दैवाने मी जेव्हा MSRDCचे MD यांची भेट घेतली, अनिल गायकवाड, दुर्दैवाने आमचा जळगाव, धुळे, नंदुरबार 3 जिल्हे असे राहिले की जे समृद्धीला जोडले गेले. पूर्ण महाराष्ट्र जोडला गेला आहे. नागपूर ते पंढरपूर पार गोव्यापर्यंत भक्ती शक्ती मार्ग केला. नांदेड ते समृद्धी तिथे जोडला गेला. भंडारा गोंदिया जोडला नव्हता, तो नागपूरला समृद्धीला जोडला गेला. मग आमचे 3-3 नाही 4-4 तिकडे गावीत हे 3 मंत्री 4 मंत्री कॅबिनेटला तुमची दाढ उठत नाही का? बोललं तर लाजा वाटतं तुम्हाला? तुम्हाला माझं बोललेलं लागतं तुम्हाला शिवसेना आम्ही बोलतो तर? काय करताय तुम्ही? 3 जिल्हे राहिले फक्त, जळगाव, धुळे, नंदुरबार, की जे समृद्धीला जोडले जात नाही. आमची पिढी ओरपळते. मला आठवतं आमचे जळगावचे क्रीडाईचे अध्यक्ष ज्यावेळेस आले त्यावेळेस या 3 मंत्र्यांना भेटले. यांना वेळ नाही समजून घ्यायला की अरे आपण एखादी ज्या पद्धतीने ग्रीन लाईन म्हणजे शॉर्टकट शोधा. गडकरी साहेब म्हटले NHT करू शकत नाही, जसं MSRDCने जोडलं नांदेड समृद्धी, भंडारा गोंदिया समृद्धीला जोडला, तसा तुम्ही जळगाव, धुळे, नंदुरबार जोडणारा एक DPR तयार करा. दुर्दैवाने 3 जिल्हे खानदेश होरपळतोय आणि देशाच्या गोष्टी करतात, त्यांना लाजा वाटत नाही. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, दुसरा पहिला नंबर 1 MSRDC भाऊ 36,000 कोटी रुपयाची लूट. 2
ज्या NDRF राष्ट्रीय आपत्ती निवारण 15,000 कोटीतले 5,000 कोटी रुपये यांना दिले, त्यातले 50 कोटी खर्च केले नाही हो. 24 महिने 36 महिने तुमच्या खात्यामध्ये पैसे पडून राहतात 4,950 कोटी रुपये, आणि इकडे शेतकऱ्यांना द्यायला तुमची दाढ, इथे हिंमत नाही होत तुमची इथे. आणि नंबर 3रा मुद्दा तुम्हाला सांगतो की एशियन डेव्हलपमेंट बँक ADB, कोरोनाचं संकट आलं, आमच्या खासदार निधीपासून लोकातल्या जगातल्या अनेक दात्यांनी, देशातल्या दात्यांनी मदत केली. कोरोना रिलीफ फंड द्या, हे द्या, ते द्या, अक्षरशः सगळ्यांनी पूर्ण ओतप्रोत ज्याला शक्य ती मदत करत होता. यांनी डिझास्टर प्लॅन केला की प्रत्येक जिल्ह्याला आपण 500 बेडचं हॉस्पिटल करू. पहिल्या टप्प्यात 10 आणि दुसऱ्या टप्प्यात 9, पार अंबरनाथ ते हिंगोली, तर त्यात जळगावपासून तर अलिबागपर्यंत, नंदुरबारपासून तर नांदेडपर्यंत 500 कोटी रुपये एशियन डेव्हलपमेंट बँकेने दिले. सन्माननीय मंत्री महोदय होते आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री. 1900 गुणिले 500 जर केलं तर 4,500 कोटी रुपये होतात साधारणतः. किती होतील ते? 10,000 पहिले 10 म्हटले तर तेच त्या ठिकाणी 500 प्रमाणे तुमचे 5,000 होतात, आणि पुढचे 9 टप्प्यातले 4.5 कोटी. म्हणजे असे एशियन डेव्हलपमेंट बँक फंडिंग देते की हॉस्पिटल करा. यांनी निविदा सुद्धा पूर्ण केल्या नाही या पुढच्या टप्प्यातल्या ज्या होत्या. आणि का बरं? तर PSUला द्या, यांच्या सोयीच्या PSUला द्या, यांच्या सोयीचा याला दिले पाहिजे, जेणेकरून कॉम्पिटिशन होणार नाही. म्हणजे जर तुम्ही सिरियस होतात, 24 महिन्यात हॉस्पिटल पूर्ण केले पाहिजे होते. तुम्ही शासनाला पैसा दिला पाहिजे होता. ADB मधून तुम्ही हॉस्पिटलला पैसे, तुम्हाला केंद्राची योजना आली म्हणून IT मिळाली, ते बी त्यांचं कर्तृत्व नाही का? प्रस्ताव पाठवला, इनोव्हेशन केलं, एखादी पाठपुरावा केला. दुसऱ्या बाजूला MSRDCला पैसे चालू, तिसऱ्या बाजूला आपत्ती निवारण तोक्ते वादळ, म्हणजे गुजरात पासून तर सिंधुदुर्ग पालघरला पैसे येत आहेत. मग कापसाला पैसे नाही, सोयाबीनला पैसे नाही, दुष्काळाला पैसे नाही, समृद्धीला जोडायला पैसे नाही. मग नक्की करतात काय तुम्ही? म्हणजे हे सगळ्या याचं अजून फक्त उदाहरण आहे. मी हे फक्त आता डेमो दिला आहे. जेव्हा अजून काही बाबी सांगेल ना, मी जे बोललो होतो की खानदेश यांना माफ करणार नाही, प्रचंड त्या ठिकाणी खानदेशाला मागे टाकण्याचं पाप केलं जातंय, ही बाब आजच्या पत्रापासून देतो. आणि पुढच्या काळामध्ये मात्र 4 तारखेच्या निकालानंतर, आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी मिळून समन्वय करू, सगळ्यांना सोबत घेऊ, आणि पुढच्या टप्प्याटप्प्याने विषयानुसार त्याला आपण गांभीर्याने त्या ठिकाणी घेऊ. आणि म्हणून मी जे बोललोय, मी आरोप नाही करत, मी GR घेऊन आलोय. हा बघा GR, करा आराखडा. याच्यात म्हटलंय की विहिरी द्या, याच्यात म्हटलंय की तुम्ही द्या त्यांना शेततळे, द्या त्यांना फळबाग लागवड. मी GR घेऊन आलोय की तुम्ही जर एका बाजूला MSRDCचे 59,000 कोटीचे टेंडर काढायला पैसे येत आहेत तुम्हाला, 40% आवं तुम्ही जातायत, ते द्या ना टेंडर, करा चौकशी, याची चौकशी झाली पाहिजे याचे कस काय पैसे वाटताय खिरापती या. आणि म्हणून या सगळ्या गंभीर विषयांच्या साठी आज ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी होते. माझी एकच रास्त आर्त हाक आहे की माझ्या ग्रामीण आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आज सकाळपासून 22 फोन, जळगाव शहरात 3 तास लोडशेडिंग, जळगाव शहरामध्ये लोडशेडिंग सुरू आहे. 5 दिवस झाले ग्रामीण भागात लाईट नाहीये, गिरणीचं आवर्तन आलं, प्यायला गुरांना पाणी नाही, चाऱ्यासाठीचं आहे ते नाही. तुम्हाला सांगतो GR काय माहिती का, की ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश महसूल मंडळ दिले आहेत त्यांना निविष्ठापूर्व आणि जे लघु सिंचन प्रकल्प आहे, जसं आता हातनूर आहे, मन्याड आहे, गिरणा आहे, बरोबर आहे का, इथल्या बॅकवॉटरमध्ये ती जमीन आहे तिथं चारा पिकवा आणि त्या शेतकऱ्याला देता येईल. किती दिलं यांनी, किती असे लघु सिंचन प्रकल्प आहेत की त्यांना यांनी चाराचं बियाणं पुरवलं नाही केलं. तुम्हाला सांगतो अजून दुष्काळ सदृश, तुम्हाला सांगतो की कॅटल रिलीफ अँड फॉडर कॅम्प, पशुधनासाठी गोशाळा, तेव्हा याला तरतूद केली. 23 ऑगस्ट 23चा GR आहे. पैशाची बजेट केली. किती ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गोशाळा आणि त्या ठिकाणी सुरू आहे की गुरं आणा आणि ते चारा दिला जाईल. कुठं चालू आहे? कुठेच नाही. म्हणजे कागदावर GR आहे सगळे. म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये, दुष्काळी परिस्थितीमध्ये जलाशयाखाली, तलावाखालील जमिनीचा विनियोग चारा पिकेबाबत करण्याबाबत कधी GR आहे? 21 सप्टेंबर 2023चा. काहीच नाही. एक दाखवा तुम्ही जळगाव जिल्ह्यात मला की ज्या तलावाच्या खालच्या जमिनीमध्ये यांनी चारा पिकं घेतली. म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये पशुधन, आमचं गोधन, जे मुक जनावर म्हणतो आपण, ते पण होरपळतंय. जो आमचा शेतकरी आहे तो पण होरपळतोय. कापूस, केळी, सोयाबीन उत्पादक, लिंबू, मोसंबी तो पण होरपळतोय. सिंचनाच्या प्रकल्पाला पैसे नाही सांगतात. MSRDCला 40% पैसे आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने 500 कोटीचे 500 बेडला जे पैसे येत आहेत
ते खर्च करत नाही. म्हणजे इकडे तुम्ही प्रस्ताव पाठवा, पोखराचा दुसरा टप्पा पाठवला यांना वेळ नाही, जो शेतकऱ्यांना लागतोय. बिचारे शेतकरी वाट पाहतायत, तो प्रस्ताव पाठवत नाही यांना, कारण यांना चेरीमिरी नाही भेटणार ना, कारण ते गाव पातळीवर जात आहेत पैसे. इंडिव्हिज्युअल प्रस्ताव होते ते यांना भेटणार नाही, दलाली करायला भेटणार नाही यांना. इथे कसं लमसम त्या ठिकाणी दलाली करायला भेटते, मेवा खायला भेटतो. आणि दुर्दैवाने कुठे शेण खायचं, कुठे नाही खायचं, किती खायचं, किती किती तुमचा त्या ठिकाणी आपण जे म्हणतो सत्तेमध्ये गेल्यावर तुमच्या डोक्यात धुंद येईल. आणि म्हणून मी जे वाक्य बोललो की सुवर्णनगरी असलेल्या आमच्या जळगावातल्या सुवर्ण अक्षरात लिहिल्या जायला पाहिजे अशा 3 मंत्र्यांची कारकीर्द असली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सकारात्मक आंदोलन करायला तयार आहेत. आम्ही नुसतं संघर्ष रस्त्यावर करून आरोप आणि आरोळ्या मारायला नाही. आम्ही GR घेऊन त्याला पर्याय देतोय. आम्ही त्यांना पर्याय देतो. एडीबीत पैसे मिळत आहेत, NDRF मधून पैसे मिळत आहेत, मनरेगातून पैसे मिळत आहेत, त्याला पर्याय आहेत, त्यानुसार कार्यवाही करा. एवढंच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आजचे विषय होते.